राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं 27 ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये शेतकरी आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे। शेतकरी प्रश्नांवरती शरद पवार गट हा मोर्चा काढेल। किल्ले शिवनेरीपासून सुरू होणाऱ्या शेतकरी आक्रोश मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन राष्ट्रवादीनं केलेलं आहे। तर या आक्रोश मोर्चाविषयी खासदार अमोल कोल्हे यांनी काय माहिती दिली आहे पाहूयात। कांद्याचं एक निर्यात धोरण हे ठोस निर्यात धोरण निश्चित करावं। त्याबरोबरीनं बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा 3 फेज लाईटचा अखंडित पुरवठा करण्यात यावा। पीक विमा कंपन्या ज्या आहेत यामध्ये कंपन्यांचंच उखळ पांढरं होतं, परंतु शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई योग्य पद्धतीने मिळत नाही। या संदर्भातली धोरण निश्चिती व्हावी। त्यामध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी तर द्यावीच, त्याचबरोबरीनं जी शेतकऱ्यांची मुलं आहेत यांना शैक्षणिक कर्ज जेव्हा घ्यावं लागतं तेव्हा या शैक्षणिक कर्जाच्या वेळी अनेक जाचक अटी आहेत। नॅशनलाइज बँका शेतकऱ्यांच्या पोरांना शैक्षणिक कर्ज देत नाहीत, तर या संदर्भातलं धोरणही निश्चित करण्यात यावं। मुळे या सगळ्या मागण्या घेऊन आपण हा शेतकरी आक्रोश मोर्चा जुन्नरपासून सुरू करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।